नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणामधल्या चारही आरोपींना आता 2 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नाशिक सत्र न्यायालयानं ही पोलीस कोठडी सुनावलेली आहे। तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमनला पोलीस कोठडी 2 मे पर्यंत सुनावण्यात आलेली आहे। 15 ते 16 दिवस कस्टडी झालेली असे असताना आता अजून यांना कस्टडीची काय गरज आहे? म्हणजे कुठेतरी कलाटणी द्यायची आणि या केसमध्ये काहीतरी कॉर्पोरेट जिहाचं नाव द्यायचं, एका कंपनीला बदनाम करायचं आणि हे जे असे आरोपी ज्यांचं बॅकग्राऊंड काय नाही, कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, अशा लोकांना कुठेतरी घेऊन जाऊन टॉर्चर करायचं, हा भाग कुठेतरी थांबला पाहिजे। तर आज आम्ही तीच बाजू मांडली आहे। लेट अस होप आज ऑर्डर अवेटेड आहे, तर आम्ही रिक्वेस्ट केली की MCR करावी, तर या सगळे जे गुन्हे आजच्या गुन्हे याच्यातले 3 वर्षापेक्षा जास्त गुन्हे त्याच्यात सजा नाही। अशा प्रावधान असताना प्रथमतः त्यांनी अर्नेस्ट कुमारच्या जजमेंट प्रमाणे एक तर नोटीस द्यायला पाहिजे, मग अरेस्ट करायला, कारण सांगून अरेस्ट करायला पाहिजे। अरेस्ट केले, आता 5 दिवस मध्ये ठेवलेले आहे, अजून PCR मागताय। आमची म्हणणं आहे की MCR द्यावा, होपफुली आज MCR होईल। नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा दोषी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। कळसकरला विशेष कोर्टानं 2024 मध्ये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती। मात्र या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलेलं होतं। अपिलावर निर्णय येईपर्यंत जामीन देण्याची कळसकरनं मागणी केली होती। त्यामुळे आता 50,000च्या हमीवर कळसकरला जामीन मंजूर करण्यात आल्याचं समजतंय। पश्चिम बंगालमध्ये आता दुसऱ्या टप्प्यासाठी रेकॉर्ड ब्रेक मतदान झाल्याचं समजतंय। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 90% मतदान दुसऱ्या टप्प्यासाठी झाल्याची माहिती मिळतेय। संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे आणि कदाचित या आकडेवारीमध्ये आता आणखीही वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।